नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करियर काउन्सिलिंगमध्ये। कॅप राऊंड 1चं रजिस्ट्रेशन आता झालेलं आहे आणि आता कॅप राऊंड 2ची तयारी, म्हणजे कॅप राऊंड 1चं आता रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे, ऑप्शन फॉर्म पण झालेले आहेत, याद्या पण लागलेल्या आहेत। आता एक दिवसामध्ये कॅप राऊंड 2ची व्हॅकन्सी आपल्याकडे येणार आहे। पण आता कॅप राऊंड 2ची कॅप 2ची व्हॅकन्सी येणार आहे। कॅप 2ची यादी कशी बनवायची आणि तयारी नेमकी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। ज्यांना कॅपमध्ये सीट लागले त्यांनी देखील बघायचं आहे, ज्यांना नाही लागलं त्यांनी तर अत्यंत काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण आता तुम्हाला सगळा विचार करून आपले ऑप्शन्स वाढवावे लागतील। तर कॅप राऊंड 2ची तयारी कशी करायची, यादी कशी बनवायची, एडिट कशी करायची, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तर चला सगळ्यात पर्यंत आपण बघूया, याआधी आपण काय सांगितलं होतं सगळ्यांना की तुम्हाला तुमचे डिटेल्ड वाले ऑप्शन डाउनलोड करून घ्यायचे आहेत। कॅप 1चे दिलेले डिटेल ऑप्शन जर लॉगिन मध्ये तुम्ही बघितलं मे बी तुम्हाला ते सापडू शकतात। तुम्ही तुमचे डिटेल वाले ऑप्शन्स प्रिंट काढून घ्यायचे। आता नसतील भेटत तर काय करायचे, तुम्ही तुमचे ऑप्शन्स काय दिले त्याची तुमच्याकडे कोडची प्रिंट आहे, त्या कोडच्या प्रिंटवर ना सगळे कॉलेजचे ऑप्शन्स कुठेतरी एक्सेल शीटमध्ये किंवा कुठेतरी पेजवरती एका व्यवस्थित एका खाली एक तुम्ही लिहून घ्यायचे। आणि त्यानंतर पुढे काय करायचे बघा, इथे आपण बघूया आपल्याकडे एक विद्यार्थ्याची यादी आहे। त्या यादीवरून आपण बघूया की आता त्यांना पुढे काय करायचं। एका विद्यार्थ्याची यादी आपल्याकडे आहे, त्या विद्यार्थ्यांनी जवळपास आता बरेच ऑप्शन इथे दिलेले आहेत। ओके, त्याला XYZ मार्क होते, त्याने COEP VIT असे सगळे ऑप्शन्स त्यांनी इथे दिलेले आहेत। ओके, इथे आपण बघू शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की आधी आपण आपली यादी प्रिंट करून घ्यायची किंवा यादी एका पेजवरती काढून घ्यायची पहिल्या राऊंडची। आता सपोज आता ह्या विद्यार्थ्यांनी एवढे XYZ ऑप्शन दिलेले आहेत। आता त्याला जर काही लागलं नसेल तर त्याला काय करायचं आहे, त्याला आधी सगळ्या ऑप्शनचे कट ऑफ चेक करायचे। जेवढे काही ऑप्शन्स अवेलेबल आहे, टाकलेले नाही अजून, जे नाही टाकले सगळ्यांचे कट ऑफ चेक करायचे। आता कट ऑफ नेमके कसे चेक करायचे हे आपण बघूया। कट ऑफ नेमके कसे चेक करायचे, ही आपली CETCLची वेबसाईट आहे। आता आपण कॅप 1चा निकाल लागला त्यानंतर इथे आपण बघू शकतो की कॅप राऊंड 1 AI कट ऑफ आणि कॅप राऊंड 1 MH कट ऑफ, म्हणजे महाराष्ट्राचा आणि ऑल इंडियाचा कट ऑफ। महाराष्ट्राचा कट ऑफ म्हणजे CETचा कट ऑफ आणि AIचा कट ऑफ म्हणजे JEEचा कट ऑफ तुम्हाला इथे आलेला आहे। त्या फाईलला तुम्ही रिस्पेक्टिव्हली क्लिक केलं, इथे तुम्हाला या प्रकारची फाईल दिसेल। ओके, या प्रकारची फाईल तुम्हाला दिसेल। इथे आपण बघू शकतो प्रत्येक कॉलेजच्या आता इथे कोड वाईज कोडच्या सिक्वेन्शियली ऑर्डरने त्यांनी फाईल दिलेली आहे। याच्या आधी ही फाईल कट ऑफ नुसार खाली यायची, पण आता म्हणजे हिला कट ऑफचा फिल्टर नाही आहे, कॉलेज कोड सिक्वेन्शियली त्याच्या प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ इथे दिलेले आहेत। तुम्ही काय करायचंय, तुम्ही त्या कॉलेजचा कोड सर्च करायचा आणि त्या कॉलेजचे ऑल इंडियाचे कट ऑफ बघायचे। जर तुम्हाला JEEचे कट ऑफ बघायचे असेल तुम्ही या फाईलमध्ये कॉलेजचा कोड सर्च करायचा आहे। त्यामध्ये मग त्या कोडच्या पुढे ब्रँचचं नाव आहे आणि ब्रँचच्या पुढे तुम्हाला इथे त्या ओके सॉरी इथे नाही, याच बाजूला तुम्हाला JEEचं पर्सेंटाइल दिसेल। सिरियल नंबर बघायची गरज नाही, JEEचं पर्सेंटाइल त्या कॉलेजचं किती मार्काला काय क्लोज झाले हे तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये तफावत असतं, असे काही सिक्वेन्शियली नाही आहे, फक्त कॉलेजचे कोड त्यांनी एकत्र इथे केलेले आहेत। यामध्ये सिक्वेन्शियली काही ऑर्डर नाही आहे की फक्त सिक्वेन्स कशामध्ये चॉईस कोडमध्ये सिक्वेन्स आहे, पण कॉलेजच्या कट ऑफमध्ये काही सिक्वेन्स नाही आहे, म्हणजे उतरता का चढता क्रम नाही आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हे झाले ऑल इंडियाचे कट ऑफ। म्हणजे तुम्ही कट ऑफ कसे बघणार, जर JEEचं बघायचं असेल तर या फाईलमध्ये कॉलेजचा कोड सर्च करायचा, जर CETचा बघायचा असेल तर इथे CETची फाईल दिलेली आहे। ओके, फार मोठी आणि कॉम्प्लेक्स फाईल असते, यामध्ये तुम्हाला कॉलेजचा कोड सर्च करावा लागतो। सपोज मला आता इथे AISSMS कॉलेजचा कोड सर्च करायचा आहे, मी काय करणार, इथे कंट्रोल फाइंड करणार, फाइंड AISSMSचा कोड मला काय आठवतोय 6282। इथे हा कोड मी 6282 कोड मी इथे सर्च केला आणि बघा इथे मला काही व्हॅल्यू सापडलेल्या आहेत। आता मी त्या व्हॅल्यूजवर जातो 6282। आता कट ऑफ नेमका कसं बघायचं आहे 6282। आता हे ॲक्च्युली 6282 ह्याच्यामधलं सर्च करायला सध्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्यामधलं चेक करते। सध्या आपण बघूया की आता मला ॲक्च्युली त्या कॉलेज कोडपर्यंत जायचं आहे। यस, इथे बघा कॉलेजच्या कोडमध्ये ती व्हॅल्यू सापडलेली आहे। आपण इथे थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवू इच्छितो। 6282 ही व्हॅल्यू इथे आयडेंटिफाय झालेली आहे। ओके, ही व्हॅल्यू इथे आयडेंटिफाय झालेली आहे। AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, AISSMS IOIT ज्याला आपण म्हणतो। आता हे ॲटोनॉमस कॉलेज आहे बघा, ह्या ॲटोनॉमस कॉलेजमध्ये स्टेट म्हणजे स्टेट लेवलचे कट ऑफ दिलेले असतात, म्हणजे सगळे कट ऑफ स्टेट लेवलमध्ये दिलेले असतात। यामध्ये होम आणि अदर असं काही डिफरन्शिएशन नसतं। इथे बघा
आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. ओपनचा कट ऑफ CS चा 96.96 लागलेला आहे. आपण पर्सेंटाईल वाईज असा बघू शकतो की SML वाईज तुम्ही इथे चेक करू शकता तुमचा कट ऑफ नेमका काय लागलेला आहे ते. आता हा ओपनचा कट ऑफ आहे. तुम्ही असाच SCचा, STचा, जनरल SC, जनरल ST, जर फिमेल कॅन्डिडेट असेल इथे आपण अजून थोडं स्क्रोल करूया. L ओपन एस, LSC, LST, LNT1, LNT2, LNT3 असं प्रत्येक कॅटेगरीचा वेगवेगळा कट ऑफ तुम्हाला दिसतो. तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ इथे बघू शकता. आपल्या कॅटेगरीच्या कॉलममध्ये बघू शकता. जर मुलगा असेल तर जनरलमध्ये बघायचं आहे, जर मुलगी असेल तर लेडीजमध्ये बघायचं आहे, तर लेडीजमध्ये नसेल तर जनरलचा कट ऑफ बघायचा आहे. हे झालं ऑटोनॉमस कॉलेजचा कट ऑफ कसा बघायचा. रँक वाईज बघायचा असेल हा रँक नोट करायचा, आणि जर तुम्हाला पर्सेंटाईल वाईज बघायचं असेल तुम्ही इथे पर्सेंटाईल कंसामध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही कॉलेजचे आणि प्रत्येक ब्रांच, आपण हे काय बघितलं, कम्प्युटर बघितलं. थोडंसं झूम आउट करतोय. ओके, आता आपल्याला इथे AICSML झालं. आपण एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज बघूया. 6822 DY पाटील पिंपरी बघूया आपण. 6822 इथे मी सर्च करतो. पहिल्या काही व्हॅल्यूज तुम्हाला कॉलेजच्या त्या ह्या पॉईंटमध्ये सापडतात, पण जेव्हा कोडमध्ये सापडतील तेव्हा आपण बघूया. इथे म्हणजे 0 ॲड केला तर आय थिंक हा फक्त कॉलेजचाच कोड असेल. 06822. येस, बघा 0 जर ॲड केलं त्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला एक्झॅक्टली. आता ॲक्च्युली हे मला जे शोधायचे ते कॉलेज नाही आहे, मला 6282 आय थिंक शोधायचं. 6282. येस, नाही, मला DY पाटील पिंपरी जे ऑटोनॉमस कॉलेज नाही आहे ते शोधायचं आहे. PIMPRI. CCI. येस 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 येस, हे कॉलेज मला तुम्हाला दाखवायचं होतं. हे एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. याचे नेमके कट ऑफ बघायचे कसे असतात बघा. इथे कम्प्युटर आपल्या इथं AICMS मध्ये आपण काय बघितलं, कम्प्युटरचा कट ऑफ फक्त एका लाईनमध्ये स्टेट लेवल लिहून होतं, कारण ते ऑटोनॉमस कॉलेज होतं. पण एका नॉन ऑटोनॉमस कॉलेजचा कट ऑफ कसा बघायचा असतो बघा. तो 2-3 लेवलमध्ये 2-3 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला असतो. पहिला सेक्शन असतो होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. बघा, नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये 70% जागा त्या विद्यापीठातल्या मुलांसाठी राखीव असतात, 30% जागा बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. जर तुमची होम युनिव्हर्सिटी पुणे असेल, हे पुण्यातलं कॉलेज आहे, तर इथे तुम्ही होम टू होम मध्ये तुमचा कट ऑफ चेक करू शकता. जर तुम्ही बाहेरचे असाल, पुण्याच्या बाहेर तुमची 12वी झालेली असेल, तुमची होम युनिव्हर्सिटी पुणे नसेल, तर तुम्ही इथे ऑदर टू ऑदर मध्ये बघायचे. बघा 2. आता इथे काय झालेलं आहे, हे होम टू ऑदर काय बघा. होम युनिव्हर्सिटीमध्ये या कॅटेगरीसाठी हे जे कॅटेगरी PWD SC H आणि PWD OBC H, म्हणजे PWD मध्ये SCचा कॅन्डिडेट होम मध्ये आलाच नाही आणि ह्याच्यामध्ये पण आला नाही, OBC मध्ये पण आला.